बघतो? बघा, एकच महत्वाचं आहे की या देशात संविधानाने चाललं पाहिजे सगळं, आणि आम्ही संविधानाचे पूजक आहोत, संविधानाचे पुजारी आहोत. संविधानाप्रमाणे देश चाललं पाहिजे ही आमची मान्यता आहे. सर, आज देवेंद्र फडणवीस तुमची भेट झालेली आहे, त्याच्यावरती टीका होते विरोधकांनी. त्यांनी एकनाथ शिंदे थेट असे म्हटलेले आहेत का असा सरडा वगैरे बघितला नाही. अर्षात पाहिलं का त्यांनी? सरदा पण लाजेल, असंच पण ते स्वतः डोळ्यात डोळे घालून पाहू नाही शकत. काय जे स्वतः गद्दारी करून पळाले डरपोक लोक, मिंदे सरकार चालवणारे, हे कोणाला टीका करू नये. मला वाटतं त्यांनी थोडी लाज राखावी आणि स्वतःची गद्दारी केली, जी घाणेरडी गद्दारी केली, जी पातळी सोडून गद्दारी केली, थोडी तरी लाज बाळगावी त्यांनी आणि आरशाकडे पाहावं. बीड प्रकरण गाजत आहे. अनेक ठिकाणाहून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते. कसं बघता? पण त्यांच्या पक्षात सरकारमध्ये आणि माझं परत हेच विचारणं आहे की तिथे जी मर्डर झाली ती भाजपच्या कार्यकर्त्याची झाली, भाजपचे होते. ठीक आहे, आपण जरी ते कुठच्या पक्षाचे ते बाजूला ठेवलं तरी तिकडचे जे स्थानिक नगरसेवक, स्थानिक सगळे जे कार्यकर्ते असतील, पक्षातले कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांनी काय आशा पाळावी मग यांच्याकडून, या सरकारकडून? आणि पक्षपात न होता तिथे न्याय झाला पाहिजे. बीएमसीच्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून अनेक ठाकरे गटातले लोक शिवसेना जातात असं शिवसेना शिवसेना एकच आहे, ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. शिंदे गट मिंदे गट वेगळा आहे. मिंदे गट हा चोरांचा आहे, ज्यांना महाराष्ट्र लुटायचे, ज्यांना मुंबई लुटायचे, ज्यांना काही स्वतःचं काही हे नसेल, अस्तित्व नसेल, ते पलटील. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर.